नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणून आपल्याशी संवाद साधित आहे. अर्थात सब्जेक्ट जो आहे आपला तो समष्टी किंवा स्थूल अर्थशास्त्राची तत्वे 2 या अंतर्गत BECC 134 हा सब्जेक्ट कोड आहे. याचबरोबर युनिट 10 आपण ब्लॉक 4 मधलं पाहत आहोत. ब्लॉक 4 व्यवहार तोल आणि विनिमय दर. अर्थात आज या ठिकाणी आपण व्यवहार तोल बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय तर या संदर्भातली संकल्पना सविस्तररित्या पाहणार आहोत. आज या युनिटच्या अंतर्गत हा भाग पूर्ण होईल असं नाहीये, कारण व्यवहार तोलाची संकल्पना ही खूप मोठी किंवा विस्तृत स्वरूपाची आपल्या सिलेबसच्या अनुषंगाने या युनिट 10 मध्ये दिलेले आहे. व्यापार तोल आणि व्यवहार तोल या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर त्या संदर्भातला विनिमय दर हा कशा पद्धतीने असतो, रेट ऑफ एक्सचेंज किंवा एक्सचेंज रेट विनिमय दर असं म्हटलं जातं. या ठिकाणी समष्टी किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्या किंवा एकूण घटकांचा जो अभ्यास आहे तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामध्ये मग एकूण रोजगार असेल, एकूण किंमत पातळी असेल, एकूण उत्पादन असेल, या प्रवाहाच्या अनुषंगाने समग्र पातळीवरची ध्येय धोरणं ही ठरवली जातात. बॅलन्स ऑफ पेमेंट निश्चितपणे व्यवहार तोल यालाच ऑनलाईनचा गुगल वर्ड जर ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला देयके शिल्लक असं म्हटलं जातं, परंतु दिस इज वर्ड ऑफ गुगल. बट महाराष्ट्र वर्ड किंवा मराठीतला शब्द जो आहे तो व्यवहार तोल असा आहे. या अनुषंगाने बॅलन्स ऑफ पेमेंट या शब्दाच्या अनुषंगाने किंवा दिस वर्ड यूज इन इम्पोर्ट एक्सपोर्ट इन कंट्री, वन कंट्री इन अनादर कंट्री. ओके, त्या अनुषंगाने व्यापार तोल आणि व्यवहार तोल, व्यवहार तोलामध्ये येणाऱ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या दोन्ही स्वरूपाच्या म्हणजे दृश्य स्वरूपाच्या देखील असतात आणि अदृश्य स्वरूपाच्या देखील असतात. व्यवहार तोलामध्ये विशेष करून ज्या चा व्यापार केला जातो किंवा व्यापाराच्या दृष्टीनं व्यापार तोलातल्या सर्वच्या सर्व बाबी आणि ज्या अदृश्य आहेत म्हणजे ज्या सेवा स्वरूपातल्या आहेत त्याचा देखील याच्यामध्ये समावेश बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये केला जातो. अर्थात एक्सचेंजच्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला या एक्सचेंजमध्ये कोणत्या प्रकारचे बदल होतात तर चलनीय बदल ज्या वेळेला आपण पाहतो की एका डॉलरच्या अनुषंगाने भारताचा असणारा रुपया तो किती दिला किंवा किती घेतला जातो त्या अनुषंगाने त्या ठिकाणी विनिमय दर निश्चित केला जातो. प्रत्येक वस्तूच्या बाबतीत पूर्वी जर इंडियातली सिस्टीम पाहतो आपण त्यावेळेला भारतीय सिस्टीम होती किंवा पैशाचं निर्मितीही त्यावेळेला नव्हती आणि त्यावेळेला वस्तूच्या स्वरूपात वस्तू देणं किंवा नंतर वस्तूच्या स्वरूपात धातू देणं या अनुषंगाने एक्सचेंज रेट हा निश्चित केला जायचा किंवा एक्सचेंज रेट हा त्या वस्तूच्या मोबदल्यात वस्तू देणं वस्तू विनिमय पद्धतीच्या अनुषंगाने होता. नंतर धातू विनिमय पद्धती काही कालखंडात विचारात घेतला. त्याचबरोबर धातूमध्ये सुवर्ण परिमाणाचा ज्या वेळेला विचार केला गेला त्यावेळेला धातूंचा उपलब्धी ही कमी असल्यामुळे किंवा एकूणच निर्मिती ज्या वेळेला आपण पाहतो उत्पादन म्हणता येत नाही पण खाणकामाच्या अनुषंगाने उपलब्ध होणारा धातू जो आहे तो दुर्मिळ असल्यामुळं त्याला तेवढं उत्पादन करणं शक्य नाही आणि एक्सचेंज घालवणं देखील शक्य नाही. त्यामुळं चलनाच्या स्वरूपामध्ये मग कागदी चलन आपण पाहतो भारतात. नोटांच्या अनुषंगाने मग त्या 10 रुपयाच्या नोटा असतील, 50 रुपयाच्या, 20 रुपयाच्या असतील, 100 रुपयाच्या नोटा असतील, सध्या 500 रुपयाची नोट असेल या अनुषंगाने किंवा 2000 रुपयाची नोट असेल या अनुषंगाने देखील वेगवेगळी चलनं कागदी चलनाच्या अनुषंगाने विचारात घेतला जातो. आणि त्याचबरोबर नाणी देखील जे भारत सरकारच्या मार्फत छपाई केली जाते त्या अनुषंगाने मग 1 रुपयाचं नाणं असेल किंवा 2 रुपयाचं नाणं असेल, 5 रुपयाचं नाणं असेल, 10 रुपयाचं नाणं असेल आणि आता आपण पाहतोय की 50 रुपयाची नाणी, 100 रुपयाची नाणी येऊ घातलेली आहेत आणि काही कालखंडातच आपल्याला या विनिमयाच्या साठी ही नाणी देखील उपलब्ध होणार आहेत. म्हणजे आता जे आहेत त्याच्यामधले कदाचित चेंजेस जे आहेत ते देखील केले जात आहेत. जसे की आपण पहिली 500 रुपयाची नोट असेल, 1000 रुपयाची नोट असेल आणि ती बंद करून नव्याने सरकारने निर्मिती केली. मग त्या सरकारचा निर्णय असू शकतो आणि
जागतिक पातळीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक्सचेंजच्या अनुषंगाने डॉलरमध्ये असणारी किंमत ही कशा पद्धतीची आहे किंवा डॉलरच्या अनुषंगाने विचारात घेऊन काही बाबी ह्या निश्चित केल्या जातात. त्यामुळं व्यवहार तोल आणि विनिमय दर किंवा विनिमय दराच्या अनुषंगाने बॅलन्स ऑफ पेमेंट अँड एक्सचेंज रेट जो आहे तो त्या अनुषंगाने निश्चित आपल्याला समजणार आहे. या ब्लॉक 4च्या अनुषंगाने युनिट 10 मध्ये आपल्याला बॅलन्स ऑफ पेमेंट ही संकल्पना विस्ताराने समजून घ्यावयाची आहे. यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे, इंट्रोडक्शन म्हणून सांगितलेलं आहे. व्यवहार तोल म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा अकाउंटिंग प्रिन्सिपल्स म्हटले त्याला. व्यवहार तोलाचे काही तत्व यामध्ये दिलेले आहेत. चालू आणि भांडवली खाती जे आहेत, करंट अँड कॅपिटल अकाउंट्स जे आहेत त्या अनुषंगाने आहे. त्याचबरोबर भांडवली प्रवाहाचे प्रकार, स्वायत्त आणि सामावून घेणारे भांडवल जे आहे ते टाईप ऑफ कॅपिटल फ्लोज, ऑटोनॉमस अँड अकाउंटिंग अकोमोडेशनच्या अनुषंगाने आहे. त्याचबरोबर असमतोल याच्यात कशा पद्धतीने निर्माण होतो, व्यवहार तोलामध्ये समतोल आणि असमतोल असं म्हटलेलं आहे. म्हणजेच इक्विलिब्रियम डिसइक्विलिब्रियम इन बॅलन्स ऑफ पेमेंट तो दर्शवलेला आहे. खुल्या अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रीय उत्पन्न खाती जे आहे ते नॅशनल इन्कम अकाउंट्स फॉर अँड ओपन इकॉनॉमी किंवा त्या अनुषंगाने खुली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. त्याचबरोबर वस्तूचा व्यापार बाजारातील समतोल किंवा व्यापार तोल त्याला म्हटलं गेलेलं आहे. व्यापाराचा समतोल कशा पद्धतीने साधला जातोय त्याच अनुषंगाने ट्रेड इन गुड्स मार्केट इक्विलिब्रियम बॅलन्स ऑफ ट्रेड असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे वस्तू बाजारामध्ये किंवा व्यापारामध्ये आपण म्हणूया व्यापार तोल कशा पद्धतीने आहे तो समजून घेण्याचं या 10.7 मध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे. 10.7.1 याच्यामध्ये खरं तर डीपमध्ये थोडासा भाग दिलेला आहे. सी किंवा कन्झम्पशन, आय इन्व्हेस्टमेंट आणि जी फॉर गव्हर्नमेंट या अनुषंगाने डिटर्मिनंट ऑफ सी, आय अँड जी म्हणजे सी, आय आणि जी चं निर्धारक किंवा निश्चिती कशा पद्धतीने होते, आयात निर्धारक असतील, निर्यातीचे निर्धारक असतील, त्या अनुषंगाने डिटर्मिनंट ऑफ इम्पॉर्टन्स किंवा डिटर्मिनंट ऑफ एक्सपोर्ट्स ते दर्शवलेले घटक आपल्याला दिसून येत आहेत. घटक एकत्र ठेवणे, पुटिंग द कंपोनंट टुगेदर, घटक एकत्र ठेवणे किंवा वस्तू बाजार समतोल जो आहे तो पुटिंग द कंपोनंट टुगेदर ते दर्शवलेले दिसून येतात. त्याचबरोबर निव्वळ निर्यात जे आहे नेट एक्सपोर्टच्या अनुषंगाने खुल्या अर्थव्यवस्थेत असणारा आयएस कर्व जो आहे तो देखील आपल्याला यामध्ये अभ्यास करावायचा आहे. द आयएस कर्व इन ओपन इकॉनॉमी, त्याचबरोबर भांडवल गतिशीलता किंवा कॅपिटल आपण म्हणूया तो मॉबिलिटी कशा पद्धतीने आहे किंवा किती पद्धतीने गतिशीलता होऊ शकते. कारण आयात निर्यात ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे असेल किंवा अंतर्गत असेल, देशांतर्गत व्यापार असेल किंवा एका ठिकाणाचं दुसऱ्या ठिकाणी आपण स्थानांचा सुद्धा विचार जर केला, एका शहरातून दुसऱ्या शहरात असेल किंवा ग्रामीणमधून शहराचा विचार करता हा होणारा व्यापार हा कशा पद्धतीचा आहे, म्हणजेच त्याची मोबिलिटी ही जी आहे तिच्यावरती देखील प्रभाव पडत असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय भांडवल प्रभाव आणि व्यापार शिल्लक हा किती प्रकारात आहे किंवा किती प्रमाणात आहे तो पाहणं अपेक्षित ठरेल. इंटरनॅशनल कॅपिटल फ्लो अँड द ट्रेड बॅलन्स, इंटरनॅशनल कॅपिटल फ्लो अँड द ट्रेड बॅलन्स जो आहे तो आंतरराष्ट्रीय भांडवल प्रवाह आणि व्यापार शिल्लक हा कशा पद्धतीचा दृष्टिकोन आहे. देयके आणि भांडवली प्रवाह शिल्लक जो आहे द बॅलन्स ऑफ पेमेंट अँड कॅपिटल फ्लो जो आहे तो किती आहे किंवा कशा पद्धतीनं सर्क्युलेट होतो. त्याचबरोबर धोरण दुविधा जे आहे, पॉलिसी डिलेमॉन्स जे आहे ते कशा पद्धतीने किंवा तिथं धोरणाच्या सुविधा कशा पद्धतीने आहेत आणि लास्टला कन्क्लुजनकडे आपण जाणार आहोत. म्हणजे निश्चितपणे या 10.7.1 पासून तो पुढचा भाग कदाचित पुढच्या आपण पार्टमध्ये पाहणार आहोत. परंतु आज आपल्याला या एकत्रित व्यवहार तोल ही संकल्पना काय आहे, व्यवहार तोलात कशाचा समावेश होतो, त्याचबरोबर जो खुल्या अर्थव्यवस्थेतला वक्र आहे आयएस कर्व जो म्हटलंय तो आयएस कर्व कशा पद्धतीने काम करतो, त्याचबरोबर भांडवलाची गतिशीलता आणि एकूणच उत्पन्न प्रवाहावरती होणारा देशाचा फायदा किंवा कशा पद्धतीनं समग्र धोरण ठरवावं या दृष्टीने काही उद्दिष्टांमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो
त्यावेळेला खुल्या अर्थव्यवस्थेत व्यवहार तोल अकाउंटिंग तत्वे स्पष्ट होतात. व्यापार तूट आणि अधिशेष यांचे परिणाम त्या ठिकाणी ओळखले जाऊ शकतात. भांडवल प्रवाह जो आहे तो बीओपी म्हणजे बांधा वापरा आणि हस्तगत करा तशा पद्धतीने बीओपी बॅलन्स ऑफ पेमेंटच्या अनुषंगाने समतोल कशा पद्धतीने साधला जाईल. सुलभ बॅलन्स ऑफ ट्रेडचं समतोल व्यापार तोल तसा व्यवहार तोलातलं असणारं समतोलन ते पाहिलं जातं. जेव्हा निव्वळ निर्यात होते तेव्हा वस्तूच्या बाजारपेठेत समतोल कसा निर्माण होतो ते स्पष्ट करता येतं आणि देशांतर्गत मागणी जोडली जाते किंवा त्या अनुषंगाने होणारं एकूण उत्पादन हे कशा पद्धतीने आहे किंवा किती होऊ शकतं ते निश्चितपणे दर्शवलं जाऊ शकतं. त्यामुळे खुल्या अर्थव्यवस्थेत व्यवहार तोल अकाउंटिंग तत्वे स्पष्ट करता येतात. त्याचबरोबर व्यापार तूट आणि अधिशेष यांचे परिणाम होऊ शकतात. ते किती प्रमाणात होऊ शकतात, भांडवल प्रवाह कशा पद्धतीने आहे, बीओपीच्या अनुषंगाने समतोल कशा साधला जाऊ शकतो. त्याचबरोबर जेव्हा निव्वळ निर्यात होते तेव्हा वस्तूच्या बाजारपेठेत समतोल कसा निर्माण होतो आणि तो समतोल कसा गाठला जाऊ शकेल या अनुषंगाने देखील काही बाबी या महत्त्वाच्या आहेत. बंद अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था आहे की जी वस्तू आणि सेवा किंवा आयात आणि निर्यात करत नाही. सध्याच्या जगात सर्व देश हे खुल्या अर्थव्यवस्थेत आहेत. मोकळेपणाचे 3 वेगवेगळे प्रकारचे आहेत किंवा उदाहरणं आहेत ती यामध्ये दिलेली आहेत. बंदिस्त अर्थव्यवस्थेमुळं अनेक वेळेला समस्या निर्माण होत होत्या, परंतु 1991ला ज्या वेळेला मनमोहन सिंग अर्थमंत्री होते आणि पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार होतं त्यावेळेला किंवा पंतप्रधान होते त्यावेळेला घेतलेल्या निर्णयानुसार खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण त्यामुळे निश्चितपणे बंदिस्त अर्थव्यवस्था ही खुली अर्थव्यवस्था झाली आणि खाजगीकरणाच्या मार्फत किंवा मुक्त व्यापाराच्या अनुषंगाने काही धोरणं ही सकारात्मक दृष्टीने विचारात घेतली गेली. या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने होणारे बदल हे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे झाले आणि त्याचा निश्चित फायदा व्यापार तोल आणि व्यवहार तोलाला झालेला दिसतो. त्यामुळे व्यवहार तोलाच्या अनुषंगाने असणारी कन्सेप्ट किंवा वस्तूच्या बाजारपेठेतली एक मोकळेपणा किंवा जे ग्राहक कंपन्यांना पर्याय प्रदान करते आणि देशांतर्गत वस्तू आणि परदेशी वस्तूपैकी एक निवड किंवा त्या अनुषंगाने देशांतर्गतल्या काही वस्तू आपण आता भारतातला जर विचार केला तर दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि यामध्ये अनेक परकीय कंपन्या देखील भारतात, परदेशातल्या कंपन्या देखील भारतात आपली वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने जी आहेत ती विक्रीला आणत असतात आणि या विक्रीतून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्याचा प्रयत्न देखील करतात. त्यामुळे वस्तूपैकी आर्थिक मोकळेपणा कशा पद्धतीने आहे, जे मार्केट किंवा जे आर्थिक गुंतवणूकदारांना निवडण्यासाठी एक पर्याय प्रदान करते किंवा देशांतर्गत मालमत्ता आणि परदेशी मालमत्ता की ज्या अनुषंगाने घटक बाजारामध्ये खुलेपणा किंवा जे उत्पादन आणि कामगारांना कुठे शोधलं जातं किंवा त्या अनुषंगाने ही निवड कशा पद्धतीने करावायची या अनुषंगाने देखील निवडण्यासाठी कंपन्यांना पर्याय प्रदान करते किंवा पर्यायता उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे बंद अर्थव्यवस्था ही अशी आहे की जी वस्तू आणि सेवा किंवा आयात किंवा निर्यात हे करत नाही आणि सध्याच्या जगात सर्व देश हे खुल्या अर्थव्यवस्था आहेत. त्यामुळं एकूणच वस्तूच्या बाजारपेठेतला मोकळेपणा दिसून येतो. आर्थिक मोकळेपणामुळं मार्केट ज्या आर्थिक गुंतवणूकदारांना जे एफडीआय म्हणतो आपण, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परकीय गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी खुलेपणा मिळाला. त्याचबरोबर घटक बाजारामध्ये खुलेपणा किंवा उत्पादन आणि कामगारांना कुठे शोधायचं त्या अनुषंगानं बाजारपेठ ही मॉबिलिटी आपण म्हणूया जे पद्धतीने म्हटलं होतं ती उपलब्ध झाली आणि त्याचा बेनिफिट्स हा निश्चितपणे त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला होत असतो. त्यामुळे समग्र अर्थशास्त्राची धोरणं ठरवताना निश्चित कोणत्या पद्धतीची नियोजन करावं ही त्या त्या देशाला सोयीचं जात असतं. या अनुषंगानं ध्येयकेच्या अनुषंगाने किंवा या ठिकाणी व्यवहार तोलाच्या तत्वाच्या अनुषंगानं विचार करता परकीय चलनाची मागणी ही उद्भवते कारण तेथील नागरिकांना वस्तू खरेदी करायच्या आहेत किंवा किती प्रमाणात कशा पद्धतीच्या वस्तू आणि मग इथं व्यवहार तोला म्हणजे दृश्य आणि अदृश्य सर्व आलं. त्याचबरोबर वस्तू आणि सेवा या दोन्हीचाही समावेश होतो. ज्याच्या किमती ह्या परदेशात चलनात उद्भवतात त्याला एक्सचेंज करून घेणं आणि जेव्हा तुम्ही भारतीय नागरिक असाल त्याच अनुषंगाने परदेशी वस्तू खरेदी कराल तेव्हा त्या देशातल्या चलनाबरोबर इथं उदाहरणासाठी दिले ते म्हणजे
डॉलरमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा युरोमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा येनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच आपल्या चलनाचं ज्यावेळेला विनिमय केलं जातं आणि त्यावेळेला या व्यवहारातून मिळणारे फायदे हे मिळवले जातात किंवा फायदे घेतले जातात. त्याच अनुषंगाने किंवा आर्थिक दृष्टीने आपण म्हणूया उत्पन्न मिळवण्यासाठी खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालतात. त्याच अनुषंगाने एक्सचेंज म्हणजे चलनी खरेदी विक्री देखील मोठ्या प्रमाणावर चालतात. त्यामुळे परदेशाचा एखाद्या देशातला पुरवठा किती आहे किंवा कुठून पुरवठा कशा पद्धतीने जाईल त्याचा पुढचा प्रश्न निर्माण होत असतो. आणि देशांतर्गत व्यापार हा देशांतर्गत व्यापार म्हणून ओळखला जातो देशातल्या देशात, आणि देशाच्या बाहेर जो केला जातो तो आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं जातं. देशातल्या देशात चलन एक्सचेंज करण्याची आवश्यकता नसते, परंतु देशांतर्गत पुरवठ्याच्या अनुषंगाने उत्पादन हे त्या देशातलं त्या ठिकाणी उत्पादन करणं आणि विक्री करणं शक्य असतं. त्यामुळे चलनाचे परिवर्तन देशांतर्गत करण्याची आवश्यकता नाही, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एखाद्या वस्तूचा व्यवहार करत असताना त्यासाठी चलनाचं विनिमय हा निश्चित करावा लागतो. आणि चलन विनिमयाच्या अनुषंगाने तिथं $1 बरोबर आपण पाहतो की आता जवळपास 65-70 रुपये आपल्याला आपल्या चलनाचं द्यावं लागतं. म्हणजे चलनाचं आपण आपला अवमूल्यन करून घेतलंय. खरं तर $1 बरोबर $1 असं चलन ज्यावेळेला असेल त्यावेळेला भारताचा विकसित देश म्हणून नव्हे तर जागतिक महासत्ता म्हणून देखील आपल्याला उल्लेख जगभर केलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. म्हणजे चलनाचं मूल्य हे वाढणं अपेक्षित असतं, परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्या ज्या वेळेला वाढवायचा असेल त्यावेळेला आपल्या चलनाचं आपण अवमूल्यन करतो. आणि अवमूल्यन केल्यामुळं परकीय देशाकडून किंवा डॉलरच्या तुलनेत आपला रुपया घसरलेला आपल्याला दिसतो, वधारलेला. आपण नेहमी म्हणतो की हा रुपया जो वधारलेला आहे, घसरलेला आहे, आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती परिणाम हा निश्चितपणे होतो. परंतु आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं ते झालेला परिणाम आपण म्हणूया उत्पन्नाच्या अनुषंगाने किंवा भारताच्या कस्टमरचा किंवा ग्राहकांचा विचार करता ती वस्तू सेवा उपलब्ध होणं ही देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळं अनेक उत्पादनं हे परदेशातून आपल्या देशात येत असतात. जसं की आपण चीनकडे जर पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील किंवा चैनीच्या वस्तू आपण म्हणूया, त्या वस्तू भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ म्हणून चीन आपल्याकडे पाहत असतो. आणि चायनीज वस्तू आता सध्या सुद्धा दिवाळीच्या सीझनमध्ये असेल किंवा इतर कालखंडामध्ये सुद्धा असेल, ज्या इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आहेत त्या मोठ्या प्रमाणावर असतील. त्याचबरोबर मोबाईल सारख्या वस्तू देखील चीनकडून मोठ्या प्रमाणावर भारतात येत असतात. मग टिकाऊ वस्तूच्या स्वरूपात ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला जपानकडे पाहिलं जातं. आणि जपानीज वस्तू ज्या आहेत मेड इन जापनीज आपण पाहतो की अनेक वस्तू जापनीज असतात. मेड इन चायना आपण भारतात येत असताना पाहतो. आणि आपल्या देशातनं सुद्धा तशाच पद्धतीने ॲग्रिकल्चर गुड्स असतील किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतील त्या आता आपण एक्सपोर्ट करायला लागलो आहोत. मोठ्या पद्धतीनं सर्व्हिस सेक्टरचा विकास हा सध्या होतोय. ॲग्रिकल्चरचा तुलनात्मकरित्या तेवढा विकास न झाल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेचा आपण पाहतो की एक विकासाचा कणा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतीला ओळखलं जातं. जागतिक तुलनेत जागतिक पातळीचा विचार करता तेवढा भारताचा विकास हा शेतीच्या संदर्भातला जास्त आहे. परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा जर पाहिला तर तो तुलनात्मकरित्या आता सध्या उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा हा मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येतो. या सेवा क्षेत्रातून मिळणारं उत्पन्न हे देखील वाढलेलं आहे. त्यामुळे भारतीय नागरिक हे परदेशी वस्तू खरेदी करतात किंवा त्या अनुषंगाने प्रथम विदेशी चलन खरेदी करतात, मग खरेदी करणं किंवा त्या अनुषंगाने परदेशाचा पुरवठा हा कशा पद्धतीने वाढू शकेल. परदेशातला पुरवठा वाढल्यामुळं किंवा आपली निर्यात जास्त प्रमाणावर झाल्यामुळं त्याचा फायदा हा निश्चितपणे होत असतो. वस्तू आणि सेवा किंवा त्या संदर्भातल्या असणाऱ्या मालमत्ता या अनुषंगाने देखील काही भाग हे महत्त्वाचे ठरतील. अकाउंट ऑफ कंट्री बॅलन्स ऑफ पेमेंट म्हटलंय. क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या अनुषंगाने क्रेडिट आणि ठेवी किंवा डेबिट म्हणजे विड्रॉल आपण म्हणतो. एक्सपोर्ट ऑफ गुड्स म्हणजे निर्यातीतून आपल्याला क्रेडिट किंवा मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळत असतो. त्यामुळं निर्यात माल आपण कशा पद्धतीने करतोय, किती करू शकतो निर्यात, त्या अनुषंगाने व्यवहार तोलाचे तत्व, त्या अकाउंटेबिलिटी किंवा अकाउंट्स ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला इम्पॉर्टंट ऑफ गुड्स किंवा आपल्याला आपलंच उत्पादन वाढत असेल त्यावेळेला आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा हा होत असतो.
त्याच अनुषंगाने एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस किंवा इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आपण निर्यात करत असेल किंवा या ठिकाणी आयात करत असेल या दोन्हीचा विचार केलेला आहे. आणि याचबरोबर टोटल रिसेप्शन आणि टोटल पेमेंट त्या अनुषंगाने डेबिट केल्यानंतर क्रेडिट होत असेल तर आपल्याला बेनिफिट्स आहे, कारण आपण निर्यात करतो आणि इम्पोर्ट किंवा आयात करतो त्यावेळेला आपल्याला काही पेमेंट द्यावे लागतात. त्याच्यामुळे व्यवहार तोल हा तुटीचा येण्याची शक्यता असते, कारण निर्यात आपली तुलनात्मकरित्या कमी असते आणि आयात ही मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळं आयात मालातून मिळणारा बेनिफिट हा कशा पद्धतीचा आहे तो पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरेल. चालू आणि भांडवली खाती जी आहेत ते BOP उभ्या त्याच अनुषंगाने काढण्याचे अनेक मार्ग आहेत आणि वस्तूच्या निर्यात आणि आयातीशी संबंधित या बाबी आहेत. व्यापाराचा समतोल हा नेहमीच संतुलित असणे आवश्यक आहे. जर देश आयात करण्यापेक्षा जास्त वस्तूची निर्यात करतो त्याला अनुकूल किंवा अतिरिक्त व्यापार तोल असं म्हटलं जातं. शिल्लक किती आहे किंवा निर्यातीतून मिळणारा बेनिफिट हा जास्त असतो त्यावेळेला अनुकूल व्यापार तोल करू शकतो. त्यामुळं असा व्यापार हा फायदेशीर असतो. त्याच व्यापारातून व्यवहाराकडे ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला अदृश्य वस्तू आणि सेवा देखील आपल्याला काही बेनिफिट्स मिळत असतात. त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं जेवढी आपली निर्यात जास्त असेल तेवढा आपल्याला अनुकूल व्यापार ठरू शकतो. तुलनात्मक आपली निर्यात ही वाढणं अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीनं भारताचे हे वाढलेल्या निर्यातीचा फायदा हा अनुकूल व्यापार तोलात होतो आणि विविध पद्धतीने देशातल्या बाबींचा विकास करणे किंवा विविध घटकांचा विकास इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे देखील तेवढं होऊ शकतं. त्याच अनुषंगाने म्हणजे इन्कम जनरेटच्या अनुषंगाने आपण पाहतो त्यावेळेस आपल्या निर्यातीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकतं. आयातीतून आपल्याला पेमेंट करावं लागेल, त्यामुळे आयातीतून आपल्याला अनेक वेळेला तोटा होतो. आयात करण्याची गरज पडू नये आपण म्हणतो, कारण ते उत्पादन आपल्या देशात वाढलं पाहिजे. पण ज्या वेळेला इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आपण शिकतो त्यावेळेला ज्याचा उत्पादन खर्च हा जास्त असतो त्यावेळेला ती वस्तू आपल्याला आयात करावी लागते किंवा आपण आयात करतो आणि अशा आयातीतून मिळणारा बेनिफिट हा देखील असतो. कारण इथल्या वस्तू ज्यावेळेला आपण इथंच निर्माण करायला घेऊ, उत्पादन करायला घेऊ आणि त्याचा उत्पादन खर्च जास्त येत असेल तर कमी उत्पादन खर्चातली जर वस्तू परदेशातून मिळाली आणि त्या तुलनेत आपण आपली जी निर्यात आहे ती वाढवली, कारण त्या देशाला सुद्धा कशाची तरी गरज पडत असते. त्यावेळेला गहू सारखा आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर आपण निर्यात करणारा देश आहे. शेतमालाचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर निर्यात केलं जाऊ शकतं. मग तशाच पद्धतीनं काही ड्रायफ्रुट्स ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते आयात केले जातात आणि ह्या आयातीतून आपल्याला जास्त किंमत मोजावी लागते. त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ ज्यावेळेला आपण पाहतो तर भारत हा एकमेव जागतिक पातळीवरचा देश मोठा आहे की जो मसाल्याचे पदार्थ निर्यात करतो आणि ह्याच मसाल्याच्या पदार्थाकडे पाहून ब्रिटिशांनी भारतात आक्रमण केलं होतं किंवा आक्रमण झालं आणि 150 वर्ष त्या ठिकाणी मसाल्याच्या पदार्थाची आयात निर्यात किंवा एकूणच त्याच्यावरचे प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीनं इथं शिरकाव केला आणि 150 वर्ष भारतात राज्य केलं किंवा वेगवेगळी सत्तांतर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला 1947ला आपण पाहिलं की नंतर स्वातंत्र्य मिळालं आणि मग आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीच्या विकासाला महत्त्व दिलं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगाला महत्त्व दिलं आणि तिसऱ्या किंवा चौथ्या त्यानंतर आपण मिक्स स्वरूपात शेती आणि उद्योग अशा पद्धतीचा विकास केला गेला. आणि सध्या आपण पाहतोय की आर्थिक विकासाच्या दृष्टीनं सेवा क्षेत्राचा प्रचंड विकासाचा वेग हा वाढलेला दिसतो. जो स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला केवळ 15% होता सेवा क्षेत्राचा विकास, सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा, परंतु सध्या तो जवळपास 50 ते 55% पर्यंत सेवा क्षेत्राचा हिस्सा आहे. त्या तुलनेत शेतीचा आणि उद्योगाचा विकास हा झालेला दिसत नाही, परंतु आर्थिक विकासाचा वेग वाढणं याचं एक प्रमुख लक्षण आहे तो म्हणजे सेवा क्षेत्राचा विकास. जो इतर देशामध्ये जर पाहिलं तर सेवा क्षेत्राचा विकास हा त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं शेती असेल, उद्योग असेल आणि सेवा असेल या तिन्ही क्षेत्राचा विकास झाल्यावर राष्ट्रीय उत्पन्नात मोठ्या प्रमाणावरती भर पडू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात आयात आणि निर्यातीमध्ये आपण मॅक्झिमम निर्यातीचा विचार करतो किंवा निर्यात आपली वाढावी या दृष्टीने आपले धोरणं राबवलेले असतात, परंतु काही परिस्थितीत आपल्याला आयात देखील करावी लागते. आपल्याला गरजेनुसार आता आपण पाहिलं की कोविडच्या कालखंडामध्ये कोविशिल्ड ज्या वेगवेगळ्या लसी होत्या भारतातही निर्माण झाली, परंतु आपल्याला इमर्जन्सी असल्यामुळं परदेशातून काही व्हॅक्सिन्स
या घ्याव्या लागल्या आणि या ॲक्शन्सच्या माध्यमातून आपल्याला कोट्यावधी रुपये हे परदेशाला किंवा भारताला द्यावे लागले आणि त्यातून आपल्या देशातल्या ज्या काही कंपन्या होत्या त्याची उत्पादनं परकीय बाजारपेठेत विकली गेली, त्यामुळं किंवा निर्यात केली गेली आणि या निर्यातीतून किती उत्पन्न मिळू शकलं आणि त्याचबरोबर आयातीतून आपल्याला किती पैसे आपल्याला खर्च करावे लागले ती रक्कम विचार करता मग आयात आणि निर्यात या दृष्टीनं अनुकूलता आणि प्रतिकूलता हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल किंवा त्यामुळे स्पष्ट होईल. त्याचबरोबर प्रतिकूल व्यापार धोरण जो आहे तो संतुलित किंवा संबंधित बाबी या पाहणं आवश्यक ठरेल. डिसॅग्रिगेशन ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेड त्या अनुषंगाने 10.1 रो मध्ये किंवा त्या अनुषंगाने दिलेली माहिती ही दिसून येते. बॅलन्स ऑफ सर्व्हिस किंवा व्यवहार तोलातील सेवा त्या अनुषंगाने देखील काही तक्ता टेबल दिलेला आहे. बॅलन्स ऑफ अनरिक्वायर्ड ट्रान्सफर्स असं म्हटलंय त्या दृष्टीने दिलेला माहितीचा भाग दिसेल. बॅलन्स ऑफ करंट अकाउंट, करंट अकाउंटमध्ये कशा पद्धतीने किंवा चालू स्थितीत अकाउंटची स्थिती किंवा जमा खात्याच्या अनुषंगाने माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. बॅलन्स ऑफ कॅपिटल, बॅलन्स ऑफ कॅपिटलमध्ये किती ठेवी आहेत किंवा कशा पद्धतीच्या ठेवी ठेवल्या जातात. बॅलन्स ऑफ पेमेंटच्या अनुषंगाने असणारा सविस्तर आलेख तो देखील दिलेला आहे किंवा त्या अनुषंगाने माहिती ही तक्त्यामध्ये दिलेली आहे. चालू खात्यावरील तूट आणि अधिशेषाची पूर्तता करणे हे आवश्यक आहे किंवा जर एखाद्या देशात एक चालू खात्यातील शिल्लक ही तूट म्हणून दिसत असेल, त्याचबरोबर या देशाने परदेशात जास्त खर्च केला आहे किंवा कमावलेल्या कालावधीत यावर तोडगा काढण्याचा एक मार्ग किंवा त्या अनुषंगाने प्रयत्न केला जातो. भांडवली खात्यात मालमत्तेची खरेदी आणि विक्री, बॉन्ड्स आणि कर्ज घेणे असेल किंवा कर्ज देणे असेल, सरकार असेल, कॉर्पोरेशनच्या अनुषंगाने असतील किंवा व्यक्ती आणि देशाच्या सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल किंवा परकीय चलनाचा साठा हा त्यामुळे चालू खात्यातील तूट भरून काढताना दिसतो. त्याचबरोबर चालू खात्यातील तूट आणि विशेष करून भांडवली खात्यात असणारी स्थिती ही देखील दिसून येईल. विक्री नोंदवली जाते किंवा जसे की स्टॉक, बॉन्ड्स आणि जमीन या अनुषंगाने देखील व्यवहारातून कर्ज परकीयाकडून कर्ज करून किंवा कर्ज घेऊन असेल किंवा काही वेळेला कर्ज देऊन असेल, कर्ज देवाणघेवाणीचा या अनुषंगाने विचार केला जातो आणि सरकार वेगवेगळ्या पद्धतीने आपलं उत्पन्न कसं वाढेल त्या अनुषंगाने प्रयत्न करत असतात आणि उत्पन्न वाढीबरोबरच जास्तीचा विचार हा एक्सपोर्टच्या अनुषंगाने किंवा इंडस्ट्रियल ग्रोथ ज्या वेळेला होते त्यावेळेला औद्योगिक वस्तू या टिकाऊ स्वरूपाच्या असतात आणि या औद्योगिक स्वरूपातल्या असणाऱ्या टिकाऊ वस्तूमुळं आपल्याला निर्यात करणं हे दीर्घकाळात असेल अल्पकाळात असेल शक्य होतं. ॲग्रिकल्चर गुड्स त्याच्यावर प्रक्रिया करतात ते देखील आपण निर्यात करू शकतो, परंतु काही ठराविक कालानंतर ॲग्रिकल्चर गुड्स ह्या वेस्ट होणाऱ्या असतात किंवा नाशवंत होणाऱ्या असतात. त्यामुळं त्याचा अल्पकाळातच विचार उत्पादन घेऊन त्या निर्यात केल्या जातात आणि त्या ठराविक आपण म्हणूया ॲग्रिकल्चर गुड्सची निर्यात तुलनात्मकरित्या सर्व्हिस सेक्टर आणि इंडस्ट्रियल सेक्टरची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असते. त्यामुळं जमीन असेल किंवा स्टॉकच्या संदर्भातलं या ठिकाणी सांगितलेलं आहे. परकीयाकडून कर्ज घेणे असेल किंवा कर्ज देणे असेल या अनुषंगाने सरकार प्रयत्न करतात. कॉर्पोरेशन आणि व्यक्ती किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती, सोन्याच्या साठ्याच्या अनुषंगाने असणारे बदल किंवा परकीय चलनाचा साठा, त्यामुळे चालू खात्यातील तूट ही भरून काढता येऊ शकते किंवा त्या अनुषंगाने भांडवली प्रवाहाचे प्रकार किंवा स्वायत्त आणि अनुकूल जर विचार केला तर एखाद्या देशाच्या चालू खात्यातील शिल्लक रकमेमध्ये तूट असेल तर ती नेहमीच देयके किंवा शिल्लक आणण्यासाठी भांडवली खात्यावरील प्रवाह हे ऑफसेस करून किंवा त्याला पर्याय देऊन समतोलमध्ये विचार केला जातो. एकतर स्वायत्त किंवा सामावून घेतली जाऊ शकते अशा पद्धतीचा भांडवल प्रवाह असेल. बीओपी साठीचा असणारा एकूण घटकाचे दोन प्रवाहाचे परिणाम हे बरेच वेळा वेगवेगळे आहेत किंवा आपण
या दोन प्रवाहामधील फरक जो आहे तो विचारात घेतला जातो. त्याच अनुषंगाने स्वायत्त भांडवल प्रवाह हे सामान्य भांडवल प्रवाह आहेत किंवा स्वायत्त प्रवाह आणि त्याच्यावर परिणाम करणारे म्हणजे भांडवल प्रवाहाच्या अनुषंगाने स्वयं त्या देशाने तसे निर्णय घेतले जातात. म्हणजे आपल्या आपण पाहतो अनेक वेळेला की अवमूल्यनाचं धोरण भारत स्वीकारत असतं आणि रुपया घसरला अशी बातमी निश्चितपणे पेपरला आलेली आपण पाहतो, हेडिंग पाहतो. त्यावेळेला लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आपली निर्यात ही मजबूत करण्याच्या दृष्टीने किंवा आयात ही कमी करण्याच्या दृष्टीने घेतलेलं पाऊल दिसून येईल. परंतु याच्यातून मिळणारा बेनिफिट्स हा किती आहे तो तुलनात्मकरित्या कशा पद्धतीने कव्हर होऊ शकतो ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळं स्वायत्त भांडवल प्रवाह हे गतिशील असतील किंवा स्थितिशील स्वरूपाचे असतात, अर्थात हे स्वायत्त भांडवल प्रवाह. त्यामुळे सामान्य भांडवल प्रवाह जे इतर घटकांची पर्वा न करता करतात किंवा त्या अनुषंगाने पेमेंट हे शिल्लक किंवा एखाद्या परदेशी व्यक्तीने परतफेड केल्यामुळे हे प्रवाह होऊ शकतात. कर्ज किंवा एखादी व्यक्ती कंपनी बॉन्ड जरी करून परदेशात कर्ज घेते, या व्यवहाराचा देशाच्या देयकाच्या शिल्लकावर त्याचा परिणाम होतो. परंतु ते किती प्रमाणात होऊ शकतो, व्यवहार तो विचारात घेतल्याने कोणताही मार्ग आहे का किंवा नाही का हे प्रवाह नियोजित करत असतात. भांडवल हालचाली व्यक्ती, कंपन्या किंवा सरकार हे वेगवेगळ्या कारणांसाठी उर्वरित जगासह भांडवली व्यवहारामध्ये गुंतवणुकीच्या अनुषंगाने विचार केलेला असतो किंवा कशा पद्धतीने बदल झालेला दिसून येतो. त्याचबरोबर समतुल्य किंवा असमतुल्य म्हणजे समतोल होईल किंवा असमतोल होईल तो चालू खात्यावरती आणि ठेवीच्या खात्यावरच्या अनुषंगाने आपल्याला स्पष्ट होऊ शकतो. म्हणजे चालू खात्यावर एकतर परदेशातून किंवा कर्ज घेऊन वित्तपुरवठा केला जातो, त्याच अनुषंगाने परकीय चलन साठा हा कमी करणे किंवा या उलट कोणत्या देशाला कशा पद्धतीने बेनिफिट्स होईल त्याच्या दृष्टीने मांडणी करणं, अधिशेष असेल, पैसे असतील, कर्ज असतील किंवा घेऊन भांडवल निर्यात ही केली जाते किंवा भांडवली वस्तूची देखील म्हणजे पैशाच्या अनुषंगाने देखील आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरती एक्सचेंज जो आहे चलनाचं विनिमय मूल्य जे आहे ते बदलवण्याचं किंवा तशा पद्धतीने माहिती करून घेण्याचं काम हे केलेलं आपल्याला दिसून येतं. एक मिनिट, चालू खाते किंवा इक्विलिब्रियम ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला समतोल किंवा असमतोल हा कशा पद्धतीने निर्माण होतो. चालू खात्यावरील एकतर परदेशातून किंवा कर्ज घेऊन वित्तपुरवठा करावा लागतो. त्याचबरोबर परकीय चलनाचा साठा हा कमी करणे असेल. याच उलट जर देशाला चालू खात्यावरील अधिशेष पैसे कर्ज घेऊन किंवा देऊन त्या अनुषंगाने भांडवल निर्मिती करणं हे अपेक्षित असतं. आता यामध्ये करंट किंवा CC = 0 असा फॉर्म्युला दिलेला आहे. या अनुषंगाने असणारी स्थिती ही वेगवेगळ्या पद्धतीची असल्याची आपल्याला दिसून येते. यामध्ये करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट म्हणजे चालू खाते आणि भांडवली खाते असे दोन प्रकारचे खाते दिलेले आहेत. आणि =0 म्हणजेच या ठिकाणी असणारी स्थिती इन व्हॉट सीन्स कॅन विदेन द डिसइक्विलिब्रियम इन बॅलन्स ऑफ पेमेंट अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आपल्याला दिसून येतो. किंवा असमतोल हा व्यवहार तोलाचा कशा पद्धतीने आहे. इफ द गव्हर्नमेंट हॅज टू टेक रिसोर्स ऑफ अकोमोडेशन कॅपिटल इन्फ्लेशन टू फायनान्स अ करंट अकाउंट डिफाईन दॅन इट इज युजली अ रॉंगिंग सिंगल म्हणजे त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही कशा पद्धतीची आहे किंवा किती प्रमाणात उत्पादन बदलू शकेल ते सुस्पष्ट होईल. त्याच अनुषंगाने राष्ट्रीय उत्पन्न खाते ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला खुल्या अर्थव्यवस्थेच्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावरील खर्चाचा विचार केला जातो किंवा बद्ध अर्थव्यवस्था ही सर्व उत्पादन घटक आणि देशांतर्गत विकले जाणारे घटक त्याच्या अनुषंगाने देखील विचार करतात. त्याचबरोबर खर्च, उत्पादनाचा खर्च कशा पद्धतीने होऊ शकतो, किती प्रमाणात उत्पादन खर्च असेल तो विचारात घ्यावा लागतो. त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटच्या दृष्टीनं वेगवेगळ्या बाबी ह्या माहिती असणं किंवा त्या अनुषंगाने विचार करणं हे आवश्यक ठरेल. परंतु उदाहरणासाठी ज्यावेळेला 3 घटक आपण पाहतो त्यावेळेला गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी
जी असते ती कन्झम्पशनच्या अनुषंगाने असेल, उपभोगाच्या वस्तूच्या किमती ह्या कमी किंवा जास्त न होता त्या समतोल ठेवणं किंवा बॅलन्स ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे अगत्याचं असतं किंवा अपेक्षित असतं. त्याचबरोबर जसं आपल्याला उपभोक्त्यांच्या दृष्टीनं किंवा ग्राहकांचं हित जपायचं असेल, त्याचबरोबर इन्व्हेस्टरला किंवा उत्पादकाला गुंतवणूक करण्याची देखील प्रोत्साहन किंवा प्रेरणा मिळाली पाहिजे या दृष्टीने देखील विचार करावा लागतो आणि याचा समतोल हा साधावा लागतो किंवा समतोल कसा प्रस्तावित होईल ते बघावं लागेल. त्याचबरोबर उपभोग किंवा गुंतवणूक पातळी जी आहे ती किती प्रमाणात किंवा कशा पद्धतीची असू शकेल ते निदर्शनास येऊ शकेल. त्यामुळं गुंतवणूक आणि सरकारी खरेदी किंवा खुल्या अर्थव्यवस्थेत काही उपभोगाच्या अनुषंगाने आणि त्यातली असणारी उत्पादनाच्या अनुषंगाने असणारी स्थिती ही पाहणं गरजेचं ठरेल. उत्पादक देशांतर्गत विकले जाते आणि काही निर्यात ही केली जाते किंवा परदेशात त्या अनुषंगाने होणारे बदल हे दिसून येतील. त्याचबरोबर खुल्या अर्थव्यवस्थेच्या आउटपुटवरील खर्चाची विभागणी केली जाईल किंवा आपण तशा पद्धतीची करू शकतो. या 4 घटकाच्या अनुषंगाने असणारी स्थिती त्यामध्ये सीडी किंवा घरगुती वस्तू आणि सेवांचा वापर केला जातो. त्याचबरोबर आय डी किंवा देशांतर्गत वस्तू आणि त्याचबरोबर सेवामध्ये गुंतवणूक केली जाते. ती गुंतवणूक कशा पद्धतीने असेल किंवा सरकारी खरेदी ही किती होऊ शकते किंवा कशा पद्धतीने होऊ शकते. वस्तू आणि सेवा किंवा देशांतर्गत वस्तू आणि सेवांची निर्यात हे देखील केले जाते. त्याचबरोबर देशांतर्गत डी आणि परदेशी एफ अनुक्रमे सबस्क्रिप्शन किंवा नियुक्त करते आणि त्या अनुषंगाने होणारी राष्ट्रीय उत्पन्नातली स्थिती ही आपल्याला दिसून येऊ शकते. त्यामुळं एकूण उपभोगाची स्थिती कशा पद्धतीची आहे, गुंतवणुकीला काही मर्यादा किंवा मर्यादित वाढ करणं अपेक्षित आहे का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज ज्या आहेत त्या अनुषंगाने देखील राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याच्या अनुषंगाने सरकार वेगवेगळी ध्येय धोरणं राबवतं. उत्पादक आपलं उत्पादन वाढवून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि या उत्पादनातून किंवा नफ्यातून जास्तीचे बेनिफिट होऊ शकतात. परदेशात विकले जाईल किंवा खुल्या अर्थव्यवस्थेच्या आउटपुटवरील खर्चाची विभागणी केली जाऊ शकेल का त्या अनुषंगाने महत्त्वाचं असेल. घरगुती वस्तू आणि सेवांचा वापर हा देखील महत्त्वाचा ठरतो. आय डी किंवा देशांतर्गत वस्तू आणि सेवामध्ये गुंतवणूक होऊ शकेल का, त्या गुंतवणुकीची स्थिती कशा पद्धतीची असेल. सरकारी खरेदी, घरगुती वस्तू आणि सेवा या देखील विचारात घेतल्या जातात. कारण प्रोडक्शन करताना उत्पादक हा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण करू शकतात, सेवा निर्माण करू शकतात आणि या उत्पादनातून किंवा सेवेतून समोरच्यापर्यंत किंवा कंझ्युमरपर्यंत कस्टमरपर्यंत आपण पाहतो की उपभोगाची वस्तू ही पोचू शकते का आणि याच कस्टमर किंवा उपभोक्त्याच्या बेनिफिट्स नीड्स ज्या आहेत, ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होतात का. वॉन्ट आपण त्या अनुषंगाने म्हणूया, त्यांनी काही वॉन्ट्स केलेले असतात त्या वॉन्ट्स पूर्ण होतील का आणि मग त्या अनुषंगाने कशा पद्धतीनं सप्लाय वाढवायचा त्या अनुषंगाने वेगवेगळी सिद्धांत किंवा वेगवेगळी धोरणं आपण पाहिलेली दिसतात. त्याचबरोबर घरगुती वस्तू आणि सेवांचा वापर हा वाढलेला असेल किंवा आय डीच्या अनुषंगाने देशांतर्गत वस्तू आणि सेवामध्ये गुंतवणूक केली जाते. सरकारी खरेदी, घरगुती आणि वस्तू आणि सेवा त्याचबरोबर देशांतर्गत वस्तू आणि सेवांची निर्यात देखील वाढलेली आपल्याला दिसेल किंवा त्या अनुषंगाने देशांतर्गत डी आणि परदेशातील एफ अनुक्रमे नियुक्त केले जातात. वस्तूचा व्यापार किंवा बाजार समतोल, व्यापाराचा समतोल जेव्हा गृहीत धरला जातो किंवा अर्थव्यवस्था व्यापारासाठी बंद आहे तेव्हा गरज नाही किंवा त्या अनुषंगाने बदल हे झालेले दिसत नाहीत. त्यामुळे वस्तूंची निर्यात किंवा वस्तूंची देशांतर्गत मागणी आणि देशांतर्गत मागणीच्याच बाजूने असणारा देशांतर्गत आयात आणि देशांतर्गत निर्यात आपण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अगोदर देशांतर्गत व्यापारातली स्थिती ही पाहणं महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर जिथून जास्त उत्पन्न मिळेल, जास्तीचा फायदा मिळेल त्याच ठिकाणी त्या वस्तूंची निर्यात ही केली जाते. मग देशांतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असो, परंतु ग्राहकांचं हित हा विचारात घेतला जातो किंवा तो देश हा आपल्या ग्राहकाचं किंवा देशातल्या लोकसंख्येचा निश्चितपणे विचार करत असतात आणि तशा पद्धतीची ध्येय धोरणं हे राबवत असतात आणि याच ध्येय धोरणातून वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे हे निश्चितपणे ग्राहक म्हणून ग्राहकाला मिळतात. परंतु उत्पादकाला
त्याच्यावरचे नियंत्रण वाढवल्यामुळं किंवा त्या ठिकाणी आपण कर लादल्यामुळं, टॅक्सेस वेगवेगळ्या प्रकारचे लादल्यामुळं निर्यात वाढीला ती प्रोत्साहन मिळत नाही. परंतु काही वेळा ज्या वेळेला उत्पादनाची वाढ दिसून येईल, देशातल्या गरजा पूर्ण होतील लोकसंख्येच्या, उद्योग संस्थेच्या, उत्पादकांच्या, त्यावेळेला या कच्च्या मालाची असेल किंवा तयार मालाची असेल निर्यात ही मोठ्या प्रमाणावरती केली जाते. त्यामुळे वस्तूची देशांतर्गत मागणी जी आहे ती वाढलेली दिसून येते आणि याच्यातच फरक किंवा वस्तूचा त्यांच्या एकच उत्पादनाची स्थिती किंवा दोघांमध्ये असणारा फरक हा देखील आपल्याला आयात निर्यातीच्या अनुषंगाने दिसून येईल. या 10.7 मध्ये वस्तूचा वापर, वस्तू बाजार या संदर्भात असणारी सविस्तर माहिती याच्यात दिलेली दिसते. खुल्या अर्थव्यवस्थेत असणारी स्थिती जी आहे ती देशांतर्गत वस्तूची मागणीद्वारे दिली जाते. Z इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस X MR म्हणजेच झेडच्या अनुषंगाने किंवा पहिल्या 3 संज्ञा ज्या आहेत C प्लस I प्लस G या ज्या आहेत त्या उपभोग असेल, गुंतवणूक असेल आणि G गव्हर्नमेंटचा रोल असेल. त्याचबरोबर एक्स म्हणजे एक्सपोर्ट किंवा आपण निर्यात किती करतोय आणि आयच्या अनुषंगाने इम्पोर्टच्या अनुषंगाने MR या पहिल्या संज्ञेच्या अनुषंगाने उपभोग आहे, गुंतवणूक आहे. त्याचबरोबर सरकार जी मध्ये गव्हर्नमेंटचा खर्च दर्शवलेला दिसून येतो आणि त्याचबरोबर मागणीची देशांतर्गत मागणी आहे का किंवा अर्थव्यवस्थेमध्ये तर बद्ध C प्लस I प्लस G देखील घरगुती वस्तूची मागणी असेल. प्रथम आपण विचार करणं किंवा त्या अनुषंगाने आयात वजा करून देशांतर्गत मागणीचा तो भाग हा परदेशी वस्तूवर येतो किंवा वस्तूची घरगुती वस्तूपेक्षा निर्यात कशी वाढू शकेल, घरगुती उत्पादनातून असेल किंवा इतर उद्योगधंद्यातून असेल, ही उत्पादनं कशा पद्धतीने टॅकल किंवा वाढू शकतील त्या अनुषंगाने भाग महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे खुल्या अर्थव्यवस्थेत देशांतर्गत वस्तूची मागणी, त्याचबरोबर पहिल्या 3 संज्ञा ज्या आहेत उपभोग असेल, गुंतवणूक असेल आणि त्या अनुषंगाने असणारे सरकारचं धोरण, मालाची देशांतर्गत मागणी आणि अर्थव्यवस्थेतील असणारी निर्यातीची स्थिती ही आपल्याला पाहावी लागेल. त्याचबरोबर C प्लस I प्लस G चे निर्धारक किंवा उपभोग, गुंतवणूक आणि सरकारी खर्चाच्या निर्णयावर परिणाम होत नाही. अर्थव्यवस्थेचा खुलापणा वास्तविक विनिमय दरची रचना प्रभावित करते आणि देशांतर्गत वस्तू आणि परदेशी वस्तूमधील वापर हा देखील विचारात घेतला जातो. तथापि ते वापराच्या एकूण स्तरावर परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे वास्तविक विनिमय दर वस्तूची गुंतवणुकीच्या मागणीच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कंपन्या घरगुती खरेदी करतात की नाही, त्याचबरोबर मशीन्स किंवा परदेशी मशीन, परंतु त्याचा एकूण गुंतवणुकीवर होणारा परिणाम हा देखील त्याचा विचारात घेतला जातो. त्याच अनुषंगाने उपभोग, गुंतवणूक आणि सरकारी खर्चाच्या दृष्टीनं राबवलेली ध्येयधोरणं ही देखील तितकीच महत्त्वाची ठरतात. देशांतर्गत मागणीमध्ये C प्लस I प्लस G इज इक्वल टू C इन ब्रॅकेट Y मायनस T प्लस I किंवा YR प्लस G 10.11 मध्ये या संदर्भाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर प्लस इन ब्रॅकेट प्लस मायनस व्हेरिएबल्स खाली काही असलेली प्लस आणि मायनस चिन्ह या संबंधातली माहिती जर घेतली तर ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर असणारी स्थिती किंवा त्यामध्ये प्लस असेल तर बेनिफिटेड आपण म्हणूया, मायनस असेल तर निगेटिव्हच्या अनुषंगाने असेल. म्हणजेच आपलं उत्पन्न आणि त्या अनुषंगाने होणारी निर्यात ही आपल्याला कशा पद्धतीने वाढू शकते. कारण उत्पन्नातला ॲग्रिकल्चर गुड्समध्ये काही वस्तू किंवा अन्नधान्याच्या बाबतीत उत्पादनातला काही भाग हा उपभोगासाठी ठेवलेला असतो किंवा तो विक्री केलेला नसतो किंवा प्रोडक्शन झाल्यानंतर लगेचच तो उत्पादक एखादा लगेच विक्री करेल असं होत नाही. त्यामुळे काही कालांतराने म्हणजे जेवढं उत्पादन झाले तेवढं लगेच विक्री होईल असं होत नाही, तर काही कालावधीनंतर त्याची विक्री केली जाते किंवा विक्री होत असताना दिसून येते. त्यामुळे गुंतवणूक उत्पादनावर सकारात्मकपणे अवलंबून असते, व्याजदरावर नकारात्मक आर विचारात घेतला जातो आणि सरकारी खर्च गृहीत धरला जातो किंवा जी दिल्याप्रमाणे म्हणजेच त्याची असणारी स्थिती ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे देशांतर्गत मागणी C प्लस I प्लस G
C is in bracket Y minus T I Y R G. व्हेरिएबल्स जे दिलेले आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत किंवा त्या अनुषंगाने असणारी माहिती ही दिसून येऊ शकते. त्याचबरोबर गुंतवणूक किंवा उत्पादनावर सकारात्मकपणे अवलंबून असू शकतो का, बदल होऊ शकतो का, व्याजदरावर सकारात्मक आणि नकारात्मक कशा पद्धतीने बदल होतील, किती प्रमाणात बदल होतील ते निदर्शनाला येतील. त्यामुळे देशांतर्गत मागणी C+I+G बरोबर C इन ब्रॅकेट वाय मायनस आय किंवा टी, त्या अनुषंगाने याच्यात होणारे बदल हे दिसून येतील. व्हेरिएबलच्या असलेली स्थिती किंवा नातेसंबंध त्याच्यातली असणारी स्थिती ही दिसून येईल. फंक्शन्समधील व्हेरिएबल किंवा दरम्यान त्याची काही समीकरणं किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही मांडता येऊ शकेल. वाय टी किंवा हे सूचित करते किंवा व्हेरिएबल्स हे सकारात्मक संबंध आहे आणि सी आणि वाय मायनस टी त्याचप्रमाणे गुंतवणूक आय किंवा उत्पादनावर सकारात्मकपणे अवलंबून असलेली स्थिती दिसून येईल. व्याजदरावर नकारात्मक आर दर्शवलेला आहे किंवा सरकारी खर्च त्या अनुषंगाने कसा आहे किंवा जिथे सरकार गुंतवणूक करतं त्या ठिकाणच्या किमती देखील काही कालावधीसाठी या स्थानिक पातळीवरती किंवा त्या त्या सरकारच्या गरजेच्या वस्तूंच्या दृष्टीनं या कमी ठेवाव्या लागतात आणि त्या अनुषंगाने कारण उत्पादनाचे काही घटक आपण म्हणूया विनामूल्य किंवा काही कंडिशनवरती उद्योजकांना उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलेलं असतं. त्यामुळे निश्चितपणे सरकारचा देखील किंवा जनतेचा विचार करून कंपन्यांना तो निर्णय घ्यावा लागतो. घेतलेले उत्पादन किंवा झालेलं उत्पादन हे बाजारपेठेत कशा पद्धतीने हे करता येईल, एक्सपोर्ट करता येईल, त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवरची व्यवहार तोलाच्या संदर्भातली, व्यापार तोलाच्या संदर्भातली ध्येय धोरणं ही निश्चित केली जातात. आयात निर्धारक. आता आयात कोणत्या स्थितीत आपल्याला आयात करावीच लागते? ज्यावेळेला आपल्याकडे उत्पादन शिल्लक नसतं किंवा आपल्याकडं अवेलेबल जो स्टॉक आहे तो पुरेसा जर उपलब्ध नसेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. आणि परदेशातून आपण केलेले आयात ही आपल्याला किती असू शकेल, कशा पद्धतीची असेल, कारण शॉर्ट पिरियडसाठी होईना पण आपण मोठ्या प्रमाणावर आयात करत असतो. आणि भारत ही एक लोकसंख्येने मोठी असणारी देश असलेला आपण पाहतो आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणतो आपण, परंतु आपली लोकसंख्या जागतिक पातळीवरती जर विचार घेतला तर क्रमांक 1 वर असणारी लोकसंख्या आहे, म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे निश्चित सर्व जगातील इतर देशाचं लक्ष हे भारताकडे लागलेलं असतं आणि भारत कोणत्या वस्तूची मागणी करेल याचा निश्चित विचार केला जातो. कारण जसं की आपण भारतात आता पाहतो की मोबाईल असतील वेगवेगळे किंवा इतर काही वस्तू असतील, मग त्या वस्तूंची मागणी, मग अगदी लॅपटॉप असतील, पेन असतील, वही असेल किंवा इतर साधन सामुग्री, मग किचनमधल्या वस्तू असतील अगदी किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर असतील, त्यामुळे यांचं झालेलं उत्पादन हे भारतात कसं विकता येईल हे जगातला प्रत्येक देश हे विचारात घेत असतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इंधन म्हणून आपल्याला ऑइल किंवा वेगवेगळे तेल आपल्याला आयात करावे लागतात आणि या ऑइलच्या आयातीवरती परदेशातल्या ज्या काही कंपन्या म्हणूया, देश म्हणूया, त्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. आणि आपल्या देशाला ही आयात करणं ही निश्चित गरज आहे, कारण आपल्याकडे अशा पद्धतीचे तेलाचे साठे किंवा तेल आपल्याकडे उपलब्ध नाही आणि त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. आणि या आयातीचं निर्धारण करत असताना त्याची मागणी देशांतर्गत गरज किती आहे त्याचा निश्चित विचार केला जातो आणि त्याचा विचार करून ज्या चलनाचं आपल्या अवमूल्यन देखील केलं जातं वेळप्रसंगी आणि त्यात तेलाच्या किमती वाढल्यामुळं इतर वस्तूच्या उत्पादनाच्या किमती देखील वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं आयात ही कशी मर्यादित करता येईल, गरजेपुरतीच करता येईल यावर विचार केला जातो. परंतु विदेशातून वस्तूची मोठ्या प्रमाणावर विदेशातल्या वस्तूची मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात मागणी ही वाढलेली दिसून येते. जसं की इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, चैनीच्या वस्तू असतील, तर मोठ्या प्रमाणावर आपण चीनकडून आयात करतो. चीन देशाकडं आपले भारत हा एक मोठी बाजारपेठ म्हणून आहे किंवा ग्राहक म्हणून मोठ्या प्रमाणावर भारतात आहे. त्यामुळे निश्चितपणे चीननं जर उद्या काही वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विशेष करून जर कमी केल्या तर भारताला जवळचा पर्याय हा बाजारपेठेत उपलब्ध नाही किंवा जागतिक पातळीवर नाही आहे. त्यामुळं ज्या वस्तू आपल्याला मिळत आहेत त्या वस्तूंचा उपभोग किंवा वापर हा मर्यादित करणं अपेक्षित आहे. तेवढी मागणी ही कमी करता आली तर जास्त आपल्या देशाच्या दृष्टीनं फायद्याचं ठरू शकतं.
त्यामुळं जास्तीचा खर्च किंवा आपलं चलन हे त्या देशाकडे जात असतं किंवा तशा पद्धतीने डॉलरमध्ये आपल्याला परिवर्तन करून चायनीज वस्तू खरेदी कराव्या लागतात किंवा जपानकडून असेल किंवा अमेरिकेकडून असेल वेगवेगळ्या वस्तूंची आपण मोठ्या प्रमाणावर मागणी करतो आणि ही मागणी गरजेचा विचार करता किंवा आवश्यकता विचार करून आपण त्याच्यावरचे निर्बंध कमी करत असतो, परंतु हे निर्बंध पुन्हा वाढवणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे देशांतर्गत वस्तूचं उत्पादन वाढेल, निर्बंध जेवढे असतील तेवढे आयातीवर जेवढी बंधनं असतील म्हणजे संरक्षण विषयक धोरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचं धोरण ज्यावेळेला संरक्षित धोरण आपण स्वीकारतो त्यावेळेला देशांतर्गत उत्पादनाला उत्पन्न वाढीला चालना दिली जाते आणि त्या अनुषंगाने विनिमय दर उच्च देशांतर्गत उत्पन्न हे कशा पद्धतीने वाढू शकेल त्याचा विचार केला जातो आणि देशांतर्गत आणि परदेशी अशा सर्व वस्तूंना देशांतर्गत मागणी कशी वाढेल त्यामुळे उच्च घरगुती उत्पन्नामुळे आयात जास्त होते आणि आयात देखील वास्तविक विनिमय दरावर अवलंबून असलेली दिसून येते आणि देशांतर्गत चलनातील घसरणीमुळे परदेशी वस्तू ह्या महाग होतात किंवा त्या वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळं आयात निर्धारक घटकाच्या अनुषंगाने किती आयात करावी, कशा पद्धतीने आयात करावी या दृष्टीने आपल्याला विचार करणं अपेक्षित असतं. आयात निर्धारकाच्या अनुषंगाने आयात निर्धारकाचा विचार करण्याबरोबरच आपल्याला निर्यातीचे निर्धारक देखील तितकेच महत्त्वाचे असतात. निर्यात ही देशांतर्गत वस्तूची विदेशी मागणी आहे किंवा दुसऱ्या देशाने केलेली मागणी म्हणजेच आपल्या देशाची निर्यात होऊ शकते आणि या निर्यातीतून आपल्याला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवणं किंवा मोठ्या प्रमाणावर फायदा मिळवणं हे आवश्यक असतं. कारण कोणत्याही वस्तूचं उत्पादन हे बाजारपेठेच्या वेळेला विकलं जातं आणि त्यातूनही परदेशातल्या बाजारपेठेत जर विकले असेल तर निश्चितपणे जास्तीचा मोबदला आपल्याला मिळत असतो. मग शेतीतलं एखादं फ्रुट्स समजा एखाद्या फ्रुट्समध्ये आपण विचार करूया की डाळिंब आहे, पोमोग्रॅनेट्स ज्याला म्हटलं जातं किंवा कस्टर्ड ॲपल त्यालाच सीताफळ असं म्हटलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर जर एक्सपोर्ट व्हायला लागलं तर त्याच्यातून उत्पादन आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळू शकतं. त्यामुळं याची किंमत वाढायला मदत होत असते. तशा पद्धतीने मग डाळिंब असतील इतर वस्तूचे उत्पादन असतील तेवढी वाढतात आणि या वाहतुकीच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला म्हणतो जलवाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल याचं जाळं जागतिक पातळीपर्यंत आपल्याला पोहोचवणं हे अपेक्षित असतं आणि तशा पद्धतीनं देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीच्या बाजारपेठा काबीज करणं किंवा त्या देशाला निर्यात आपला माल करणं आणि त्यांची मागणी आपल्याला होणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जेवढी जास्त मागणी असेल तेवढं जास्त आपण उत्पादन वाढवू आणि वाढलेल्या उत्पादनातून आपण निर्यात वाढीला प्रोत्साहन देऊ. त्यामुळे परदेशी उत्पन्न हे आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. विनिमय दर त्याचा निश्चित करत असताना उच्च परकीय उत्पन्न म्हणजे सर्वांसाठी जास्त विदेशी मागणी किंवा परदेशी वस्तूंची मागणी त्या अनुषंगाने दिसून येते. तर जास्त परकीय उत्पन्न हे जास्त फायदेशीर आपल्याला ठरू शकतं कारण गरजेनुसार आपण आपल्याला पुन्हा आयात करण्याच्या वेळेला किंवा आपल्याकडे परकीय कर्मचारी जेवढी जास्त असेल तेवढा आपल्या देशाच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं फायदा हा निश्चित होत असतो. त्यामुळे निर्यात धोरण जे आहे निर्यातीचे निर्धारण जे आहे ते करणं अपेक्षित आहे किंवा निर्यात वाढवण्यावरती विशेष भर देणं हे तितकंच महत्त्वाचं ठरते. आता उत्पादनाचे जे घटक असतात घटक एकत्र ठेवणे किंवा जसे की काही बाबतीत प्राईस जी आहे ती निश्चित विचारात घ्यावी लागते. त्यामुळं वस्तूच्या किमती हे कशा बदलतील किंवा किती प्रमाणात बदलतील किंमत पातळी दिली आहे आणि मागणी केलेले आउटपुट जसे की भांडवली खाते आहे समाविष्ट आहेत किंवा नाही त्याच अनुषंगाने चालू खाते आणि व्यवहार तोल हा कशा पद्धतीने होऊ शकतो तो 10.1 या ग्राफमध्ये दिला आहे आणि या आउटपुट विरुद्ध मागणीचे घटक हे निर्धारक किंवा इतर सर्व चल स्थिर ठेवून व्याजदर कशा पद्धतीने आहे किंवा किती प्रमाणात आहे त्या अनुषंगाने विचारात घेतला जातो आणि सरकारी खर्च, विदेशी उत्पादनं आणि वास्तविक विनिमय दर की ज्याचा मागणीवर परिणाम होतो आणि त्याच अनुषंगाने तशी मागणी ही बदललेली दिसते. डीडी ही ओळख किंवा त्या अंतर्गत देशांतर्गत उत्पादनं जी आहेत ती त्या स्थितीत माहिती होतात. या घटकाच्या अनुषंगाने वेगवेगळे घटक निर्यातीच्या स्थितीत कसे वाढवता येतील किंवा आमच्या मानांकन जे आपण म्हटलंय निर्धारक घटक जे आहेत ते कशा पद्धतीने असतील
उतार आणि मागणी आउटपुट मधील संबंध हा सकारात्मक आहे का किंवा एकपेक्षा तो कमी आहे का तो पाहणं महत्वाचं ठरेल. डीडी हा डोमेस्टिक किंवा डीडी C+I+G हा विचारात घेतलेला असतो. त्याचबरोबर पॅनल डोमेस्टिक डिमांड जे आहे ते डिमांड कशा पद्धतीने बदलेल किंवा किती अनुषंगाने बदल होतील त्याच्यातले ते दिसून येईल. इम्पोर्ट जो आहे तो डिमांड आउटपुट च्या अनुषंगाने किंवा डोमेस्टिक डिमांड अँड इनपुट जो आहे तो C+I+G हा दर्शवलेला दिसून येतो. त्यामुळे इम्पोर्ट कशा पद्धतीने आहे किंवा किती प्रमाणात आहे ते वाढवणं कशा शक्य आहे किंवा किती प्रमाणात वाढवलं जाऊ शकतं ते निदर्शनास येईल. वस्तू बाजारातला असणारा समतोल किंवा माल बाजार समतोल हा आउटपुटच्या अनुषंगाने किंवा समीकरणाच्या अनुषंगाने तो दर्शवला जाऊ शकतो. देशांतर्गत वस्तूच्या मागणीच्या समान असणे हे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याची असणारी वेगवेगळी समीकरणाची बाजू जर पाहिली तर y=c हा कशा पद्धतीने आहे किंवा वक्र तो डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला झेड हा डिमांड जशी वाढत जाईल तशा पद्धतीने इन्कम हे देखील इन्क्रीज होत जातं. y=zz हा त्यातला भाग महत्वाचा ठरेल. y=zz मीन्स zz त्या अनुषंगाने a किंवा 0 to a च्या अनुषंगाने देखील महत्वाचा भाग ठरू शकेल. त्यामुळे निव्वळ निर्यात जे आहे ती निर्यात आणि आयात x-m मधील फरकाला निव्वळ निर्यात NX म्हणतात. निव्वळ व्यापार शिल्लक जर निर्यात आयातीपेक्षा जास्त असेल तर देश व्यापार चालवतो. त्याच अनुषंगाने अधिशेष जर निर्यात आयातीपेक्षा कमी असेल तर देशाला व्यापार तूट असेल असे म्हटले जाते. त्याचबरोबर निव्वळ निर्यात किंवा आयातीपेक्षा जास्त निर्यात जर असेल तर आमच्या उत्पन्नावर अवलंबून राहील. जे आयात खर्च निर्धारित करते आणि परदेशी उत्पन्नावर YF किंवा जे परकीयांना प्रभावित करू शकते त्या अनुषंगाने देशांतर्गत वस्तूची जी मागणी आहे किंवा निर्यात आहे ती वाढणं अपेक्षित आहे. त्या वाढीच्या अनुषंगाने वास्तविक विनिमय दरावर त्याचा कशा पद्धतीने प्रभाव होतो ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. NX=X YFR किंवा MYR NX या अनुषंगाने निर्यात ही सुस्पष्टपणे त्यातून दिसून येऊ शकते. या अनुषंगाने कन्क्लुजन कडे जर आपण पाहतो पार्ट 2 मध्ये आपण त्यातली बारकावे अजून पाहूया. खुल्या अर्थव्यवस्थेतली असणारी उत्पादन ही त्यापेक्षा जास्त कशी वाढवता येतील त्या अनुषंगाने खुल्या व्यापाराचं धोरण स्वीकारलं गेलं. उर्वरित जगाकडून कर्ज घेणं असेल किंवा कर्ज देणं असेल देवाणघेवाणीच्या अनुषंगाने व्यवहार तोल पाहणं, रहिवाशांचे व्यवहार उर्वरित जगाची नोंद किंवा बॅलन्स ऑफ पेमेंटच्या अनुषंगाने केली. त्याच अनुषंगाने शिल्लक देयकामध्ये 2 मुख्य घटक असतात ते म्हणजे चालू खाते आणि भांडवली खाते आहे. त्याला प्रभावित होऊन चालू खात्याला प्रभावित होऊन खात्यातील तूट ही कमी करण्याच्या दृष्टीने विचार केला जातो. परदेशातलं कर्ज घेणं हे देशाच्या दृष्टीने हानिकारक असतं परंतु गरजेनुसार घेतलं जातं. मालमत्ता विकणे एखादी वस्तू विकणं हे परकीय बाजारपेठेत विकली तर आपल्याला फायदा होईल. परकीय चलन कमी करणं परकीय चलन हे आपल्याकडून होणारा खर्च कमी करणं परंतु परकीय देशातील चलन आपल्याला जेवढं मिळेल तेवढा फायदा होतो. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू. धन्यवाद.